रोज रोज मुलांच्या डब्याला काय बरं बनवायचं? कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न. आज आपण घरगुती साहित्यामध्ये डाळ तांदूळ न भिजवता अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होणारा हा नाश्ता तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता. अगदी 10 मिनिटात बनवून तयार होते. कुठलीही याची पूर्वतयारी करावी लागत नाही. रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना, असा हा मऊ लुसलुशीत अगदी झटपट पद्धतीने तयार होणारा स्पॉन्जी असा मऊ लुसलुशीत तुम्ही पदार्थ बनवू शकता. जर डब्यासाठी अगदी उत्तम पर्याय हा डब्यासाठी, आणि खायला तर म्हणा इतका अप्रतिम टेस्टी भारी लागतो ना. तर अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. आज आपण डाळ तांदूळ न भिजवता अगदी अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपण हा नाश्ता बनवू शकतो. तर इथे 1 कप रवा घेतलेला 0 साईजचा. तुम्ही मोठा देखील रवा घेऊ शकता घरात जो असतो तो, आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि इथे मी घेतलेला आहे पाव कप इतकं दही घेतलेलं आहे. आंबट दही घ्यायचं नाही, फ्रेश दही घ्यायचं आहे घरी लावलेलं. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे, 1 कप एवढं पाणी टाकायचे. रवा हा छान आपल्याला सुरुवातीला पाणी टाकत छान भिजवून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी टाकत, म्हणजे साधारण मला 1 ते 1.5 कप पाणी लागलं भिजवायला. सुरुवातीला आपल्याला हे रव्याचं मिश्रण आहे ना भिजवून घ्यायचे, आणि यातला झाकून ठेवून आपल्याला रवा आहे ना तो भिजत ठेवायचा आहे 10 ते 20 मिनिट. आता 10 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता रवा देखील छान फुलला देखील आहे, रवा देखील छान भिजला देखील आहे. त्यासाठी सुरुवातीला दह्यामध्ये आपल्याला रवा भिजवून घ्यायचा आहे अगदी 10 ते 20 मिनिट. आता ह्याला 10 मिनिट छान भिजवून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता इथे एक मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं, तुम्ही या ठिकाणी छोटं देखील घेऊ शकता. आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं हे बॅटर, आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणखीन आपल्याला, अगदी पाव कप टाकायचे. आणि ह्याला झाकण लावून छान बारीक मिक्सर आपल्याला बंद चालू करून आपल्याला हे बॅटर आहे ना छान बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि ह्याची तुम्ही थिकनेस बघू शकता, अशा पद्धतीने ठेवायची आहे अगदी मीडियम कन्सिस्टन्सी. म्हणजे आपण आप्याला वगैरे बॅटर ठेवतो ना, अगदी त्या पद्धतीने याचं बॅटर ठेवायचं आहे रव्याचं. आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आपण ज्या बाउलमध्ये भिजवलं होतं. आणि इथे आपल्याला एक तडका करायचा. इथे मी तडका कढई घेतलेली आहे. तडका कढईमध्ये कॅटलीतल्या पळीने 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडू दिली की जिरे टाकायचे अर्धा चमचा, आणि 1 चमचा आपल्याला छोट्या चमच्याने उडदाची डाळ टाकायचे. उडदाची डाळीनं खूप छान फ्लेवर उतरतो. इथे कढीपत्त्याचे काही पाने टाकायचेत, असे तोडून टाकायचे. 1 कांदा चिरून घेतलेला, चॉप करून घेतलेला बारीक, तो टाकायचा आहे. आणि आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे. जास्त कांदा लालसर वगैरे करायचं नाही, अगदी 2 ते 3 मिनिटं याला कच्चेपणा जाईपर्यंत कांद्याचा ह्याला परतून घेणार आहोत. तुम्हाला ज्या कुठल्या भाज्या आवडतात ना त्या तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये, कोबी किंवा तुम्हाला ज्या कुठल्या आवडतात. इथे मी गाजर देखील घेतलेलं आहे, कारण लहान मुलं काय करतात गाजर खात नाही, तर असं मुलांना या पद्धतीने तुम्ही गाजर खाऊ शकता, कारण मुलांना कळणार देखील नाही. आता हे परतून घ्यायचं 2 मिनिट. आणि ह्याच्यामध्ये आपण बॅटर बनवलं होतं ना रव्याचं, ते बाजूला ठेवलेलं आहे. तर मीठ टाकायचं आहे चवीनुसार. याला मिठाला मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला एक जीव असं. व्यवस्थित असं मिक्स झालं ना 1 ते 2 मिनिट याला मिक्स करून घेतल्यानंतर आपण जी फोडणी करून घेतली होती ना ती आता आपल्याला या बॅटरमध्ये टाकायचे. आता या बॅटरमध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. आणि अशी फोडणी दिली ना खूप छान आपला पदार्थ बनवून तयार होतो. याच्याकरता फोडणी द्यायची. आणि ते आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचे, अगदी पाव चमचा, जास्त नाही टाकायचं, अगदी पाव चमचा टाकायचे खाण्याचा सोडा. तुमच्याकडे जे चहापत्तीमधला डब्बा असतो ना त्याचे पाव चमचा टाकायचे. आता इथे थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक अशी चॉप करून घेतलेली, आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आपलं बॅटर देखील रेडी झालेलं आहे. बघू शकता या पद्धतीने मी याची थिकनेस ठेवलेली आहे. आता याला आपल्याला काय करायचं, इथे तडका कढई घेतलेली आहे. आपण तडका देतो ना डाळीला वगैरे, तो तडका कढई घेतलेली आहे. खाली तेल टाकायचं थोडंसं, अगदी अर्धा चमचा, आणि ह्याला बॅटर आहे ते तडका कढईमध्ये सोडून घ्यायचं या पद्धतीने. बघू शकता तुम्ही, मी साधारण 1 ते 1.5 पळी ह्याच्यामध्ये सोडलेलं आहे बॅटर. आणि ह्याला असंच ठेवायचं नाही आहे, याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. थोडंसं तेल सोडायचे बाजूने, आणि याला झाकण ठेवून आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचे. वरची बाजू छान अशी वरची
सुकू देईपर्यंत छान अशी. आता 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान बाजू देखील सुकली देखील आहे. बघू शकता अगदी टम्म देखील फुगलेला आहे. बघू शकता तुम्ही अगदी बन डोसा मस्त बनवून तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही अगदी थोडंसं तेल सोडायचं आहे, जास्त नाही. आता काय करायचं आहे किंवा तुम्ही या ठिकाणी तूप बटर देखील वापरू शकता. आता याला दोन्ही बाजूने छान असं खरपूस मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि बघू शकता अगदी टम्म देखील छान फुगलं देखील आहे. तुम्ही झटपट जर तुम्हाला मुलांना द्यायचं टिफिनला काय सुचत नसेल ना, तर तुम्ही झटपट असा मेनू देऊ शकता. तुम्ही हे बॅटर रात्रीच बनवून ठेवू शकता आणि मुलांना झटपट सकाळी बनवून देऊ शकता. आणि मुलंसुद्धा तुमची तारीफ करतील, आई हे पदार्थ खूप छान बनवला आहे. आता काय करायचं पुन्हा आणखीन एकदा तुम्हाला बनवून दाखवणार आहे दुसऱ्या बॅचमध्ये. थोडंसं तेल टाकायचं खाली चिटकू नये याच्याकरता. आणि थोडंसं 1 ते 1.5 पळी आपल्याला बॅटर सोडायचं आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे. आता एक 10 ते 15 मिनिट आता झाकून ठेवल्यानंतर आता बघू शकता सुकलेलं आहे वरची बाजू देखील छान. आता याला आपल्याला काय करायचं आहे पलटी मारून घ्यायची आहे. बापरे वाव किती मस्त बनवून तयार झालेले. बघू शकता अगदी टम्म देखील. आणि आपण रोज रोज इडली डोसा वगैरे खातो ना, काहीतरी नवीन वेगळं प्रकारचं काहीतरी होतं मुलांना नाश्त्याला. कारण काय होतं मुलं तेच पदार्थ खाऊन ना कंटाळतात. त्याच्यासाठी वेगळं काहीतरी मुलांना तुम्ही दिलं ना मुलं देखील खुश होतात. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे इथं सर्व राहिलेले मी देखील बनवून देखील घेतलेले आहेत बन डोसा. बघू शकता तुम्ही अगदी टेम्पटिंग दिसतंय बन डोसा आणि छान स्पॉन्जी सॉफ्ट बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला लक्षात असेल. आता तुम्हाला याचा बघू शकता तुम्ही अगदी क्रिस्पी आतून क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत अगदी स्पॉन्जी तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. आज आपण डाळ तांदूळ न भिजवता अगदी अवघ्या 10 मिनटामध्ये हा तुम्ही नाश्ता रेडी करू शकता. आणि स्पॉन्ज देखील बघू शकता अगदी स्पॉन्जी झालेला आहे. अजिबात कच्चा वगैरे कुठंच राहिलेलं नाही आहे. मस्त बनवून तुम्ही हे सॉससोबत देखील खाऊ शकता. अप्रतिम चवीचे लागतो किंवा दह्यासोबत. साऊथ इंडियन स्टाईल हा तुम्ही बन डोसा नक्की करून बघा, खूप टेस्टी लागतो. तुम्ही बन डोशाचा स्पॉन्जीपणा बघू शकता. आणि अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला प्लीज लाईक करा, शेअर करा, रेसिपी जास्तीत जास्त जणांपर्यंत सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर पुन्हा अशा छानशा रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.